हळद रुसली कुंकू हसले या मालिकेच्या आजच्या भागाचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला। तर आता आपण इथे पाहतो की दुष्यंत आणि कृष्णा ह्या दोघांनाही आता हळद लागलेली असते आणि आता त्या दोघांना बाहेर आणलेलं असतं। त्याबरोबर आता लगेचच इकडे काकी म्हणायला लागते, वा वा वा, काय जोडी दिसायल्या, एक नंबर दिसताय बघा दोघं बी एकत्र। कृष्णे, आता उद्या फक्त तुझ्या गळ्यात डोरलं पडायची कमी। एकदा का तुझ्या गळ्यात दुष्यंतच्या नावाचं डोरलं पडलं का झालीस बघ तू या घरची धाकली मालकीन। त्याबरोबर कृष्णा फक्त दुष्यंतकडे बघून हसते। तर लगेचच बाळजाबाई रागाने बहिणावतीला विचारतात, ताट तयार झालं का ओवाळणीचं? त्याबरोबर बहिणाबाई लगेचच सांगते, हो झालंय ना। आणि मग लगेचच बाळजाबाई तिच्या हातातनं ताट खेचून घेतात आणि वर येऊन दुष्यंतला औक्षण करतात। त्याबरोबर आता लगेचच त्या आता कृष्णाकडे येतात आणि कृष्णाला सुद्धा औक्षण करतात। आता कृष्णा त्यांच्याकडे बघून हसते, पण बाळजाबाई मात्र फक्त तोंडावर हसत असतात। मनातल्या मनात त्या म्हणत असतात की कृष्णा, आज माझी इच्छा नसताना बी तुला ववाळून या घरात आणावं लागतंय। पर एक गोष्ट लक्षात ठेव, एक दिवस असा येईल की तुला न ववाळता मी या घराच्या बाहेर काढून टाकीन। त्याबरोबर आता लगेचच इकडे बहिणावतीसुद्धा ओवाळायला येते आणि मग तीसुद्धा दुष्यंत आणि कृष्णा यांचं औक्षण करते आणि खाली येते। त्याबरोबर लगेचच आता भक्तिताई येते आणि मग भक्तिताईसुद्धा आता त्या दोघांचं औक्षण करते। वातावरण सगळं कसं एकदम आनंदी आणि खुश असतं। तर इकडे आता गौतमी हिला मात्र खूपच जास्त टेन्शन आलेलं असतं। गौतमी ही कधीपासून आता फोन करत असते चार्लीला, पण फोन काही चार्ली उचलत नसतो। आता गौतमी येते आणि मंजूच्या पुढ्यात बसते आणि म्हणत असते, कधीपासून या चार्लीला कॉल ट्राय करते पण हा फोनच उचलत नाही। कुठे जाऊन मेलाय काही कळायला मार्गच नाही आहे, की दुष्यंतच्या गावी गेलाच नसेल हा, डीच्या गावी न जाताच हा मला खोटं बोलला असेल का, मोठ्या मोठ्या बाता मारली असतील का फक्त याने मला इम्प्रेस करण्यासाठी, काही कळत नाही आहे मी काय करू ते। आणि मग ती आता पुन्हा सतत चार्लीला फोन करत असते आणि म्हणत असते, अरे कसा आहे हा मूर्ख मुलगा, फोन उचलून मला सांगायला काय झालं आहे, काय तर म्हणे मी जातो डीच्या गावी। जर डीच्या गावी गेलाय तर मग एकही कॉल उचलत का नाही आहे, मेसेज नाही, रिप्लाय नाही, काहीच नाही आहे ह्या मुलाचं। तुला काही कळलं का गं मंजू? इतक्यात चार्ली येऊन आता पुढ्यात उभा राहिलेला असतो तिच्या। त्याबरोबर आता चार्लीची अशी वाईट अवस्था झालेली असते की ती बघून सगळ्यांनाच खूप मोठा आश्चर्याचा धक्काच बसतो। त्याने खूप खा कुत्र्यासारखा मार तर खाल्लेलाच असतो। त्याबरोबर मेहंदीने त्याचं पूर्ण तोंड हे लाल झालेलं असतं। आता तो रडत असतो। इतक्यात गौतमी उठून उभी राहते आणि त्याला म्हणते, चार्ली, अरे काय हे सगळं, ते सगळं सोड, मला सांग डी कुठे, आणि तू डीच्या घरी गेला होतास ना, डी नक्की श्रीमंत आहे ना? त्याबरोबर लगेचच मंजू म्हणायला लागते, अगं हो गौतमी थांब, कमीत कमी त्याची अवस्था तरी बघ। आणि काय रे बाबा, तू काही केसाला लावायची मेहंदी तोंडाला लावलीस का? त्याबरोबर गौतमी म्हणते, शट अप, गप्प बस। चार्ली, तू माझ्या प्रश्नांची उत्तरं दे। अरे तू रडतोयस का, मूर्ख आहेस का तू, कोणी मेलंय का तुझ्या घरातलं, मग रडतोयस कशासाठी, बोल ना। डी कुठे आहे, नक्की डी श्रीमंत आहे ना? डी मला फसवत नाही आहे ना, तो खोटं बोलला नाही आहे ना की तो श्रीमंत आहे म्हणून, बोल चार्ली लवकर, डी श्रीमंत आहे ना, बोल। त्याबरोबर आता लगेचच चार्ली हा गौतमीला म्हणत असतो, गौतू अगं, त्यावरती म्हणते, अरे पुढे बोल पटापट, गौतू काय आहे, बोल पुढे। त्याबरोबर लगेचच आता तो म्हणत असतो, गौतू, डी तुला फसवतोय। त्याबरोबर ती म्हणते, काय? त्यावर तो सांगतो, हो अगं गौतू, डी गावी जाऊन एका दुसऱ्याच मुलीबरोबर लग्न करतोय। त्याबरोबर गौतमी म्हणते, काय? डी गावी जाऊन लग्न करतोय? नाही, इट्स नॉट पॉसिबल, खोटं आहे हे सगळं, मला माहिती आहे ना, डी मला नाही फसवू शकत। त्याबरोबर लगेचच चार्ली म्हणत असतो, अगं गौतू, हेच खरं आहे, डी खरोखर फसवतोय तुला। आणि हे बघ, ही जी मेहंदी माझ्या चेहऱ्यावर बघतेस ना, ती त्याच्याच मेहंदीची आहे, खरं सांगतोय मी तुला। त्याबरोबर गौतमीच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं, ती रडायला लागते। ती म्हणते की नाही, डी नाही फसवू शकत मला, शी नॉट चीट मी, नाही काहीतरी गफलत होती, नाही, तो काही झालं तरी नाही फसवू शकत मला, नाही फसवू शकत। हां बस, मी असं होऊच देणार नाही, काहीही झालं तरी डीच्या नावाचं कुंकू माझ्याच कपाळावर लागणार। त्याबरोबर लगेचच आता मागून चार्ली म्हणत असतो की असं नाही होऊ शकत। त्याबरोबर ती म्हणते, नाही, हे असंच होणार। त्याबरोबर चार्ली लगेच तिला म्हणतो की अगं गौतू, तुला कळत कसं नाही आहे, तुझं लग्न आता डी बरोबर नाही होऊ शकत,
त्याच्या अंगाला एव्हाना त्या दुसऱ्या मुलीची हळद लागली सुद्धा असेल, तिच्या नावाची हळद लागली असेल, मग आता काय करणार आहेस तू? बोल ना गौतू, आहे का तुझ्याकडे यावर काही उपाय? त्यावर गौतमी म्हणायला लागते, डीच्या अंगाला हळद कुणाच्याही नावाची लागो, पण त्याच्या कपाळावर कुंकू माझ्याच नावाचं लागणार. डीची हळद रुसणार आणि कुंकू त्याच्या नावाचं माझ्या कपाळावरच असणार. बघ, काहीही झालं तरी मीच डी बरोबर लग्न करणार म्हणजे करणार, एनी हाव. त्याबरोबर आता दुसरीकडे आपण पाहतो की दुष्यंत आणि कृष्णा ह्या दोघांनाही आता एकत्र बाहेर आणलेलं असतं आणि आता सगळेजण त्यांना सांगत असतात की बघा, आता गाव म्हणलं की रीती भाती परंपरा हे समजा आलं. मग लगेचच काकी म्हणायला लागतात, तशीच आपल्या बी गावची एक परंपरा आहे. आपल्या गावात ह्यो असा मोठाच्या मोठा खांब असतो का नाही, त्या खांबाला नवरा नवरीनं उपडी मिठ्या मारायच्या असतात. ज्याची मिठी पूर्ण होते, म्हणजे ज्याची नाही ज्यांची पूर्ण होती त्यांचा संसार सुखाचा होतो असं म्हणतात. त्याबरोबर लगेचच आता भक्तिताईसुद्धा सांगते, होय असं म्हणलं जातं. त्याबरोबर लगेचच आता काकी म्हणायला लागते, तुम्हा दोघांनी करायचं आहे ना व सुखानी संसार, चला मग लागा कामाला, मारा या झाडाला उपडी मिठी, मारा मारा. आता ती दोघं एकमेकाच्या तोंडाकडे बघायला लागतात. त्याबरोबर भक्तिताई म्हणते, दाजी आमची कृष्णा जरा लाजाळू स्वभावाची आहे, पुढाकार तुम्हालाच घ्यावा लागेल, घ्या बरं तुम्हीच आता पुढाकार आणि मारा पहिली मिठी तुम्हीच. मग आता लगेचच दुष्यंत हा त्या खांबाला उलटी मिठी मारण्याचा प्रयत्न करत असतो, पण अर्थात उलटी मिठी कसं मारू शकतो कोणी, हात नाहीच पुरणार उलटी मिठी मारताना. आणि आता दुष्यंतचे हातसुद्धा पुरत नसतात. दुष्यंत स्वतःचे हात पुरण्यासाठी अगदी कसोटीचे प्रयत्न करत असतो, अटीतटीने प्रयत्न करत असतो, पण त्याला जमत नसतं. ही गोष्ट बघून गावातली लोक हसत असतात. आता अर्थात खेळ म्हटलं की हसी मजाक ही आलीच. आता कृष्णासुद्धा ही गोष्ट बघत असते. मग कृष्णा अलगद दुष्यंतच्या मागे येते आणि आता ती दुष्यंतचे दोन्ही हात बरोबर एकात एक अडकवते आणि दुष्यंतच्या हातांची आता बरोबर तिने मिठी मारलेली असते. त्याबरोबर आता लगेचच हे बघून दुष्यंतच्या वडिलांना खूपच जास्त आनंद झालेला असतो आणि आता सगळ्यांबरोबर ते सुद्धा टाळ्या वाजवतात. त्यानंतर आता लगेचच कृष्णा ही अलगद दुष्यंतचे हात सोडून देते. तर आता सगळीजणं हे सर्व बघत राहतात. मग आता अलगद कृष्णा हात सोडून बाजूला येऊन उभी राहते. दुष्यंतसुद्धा आता बाजूला होतो. त्याबरोबर बहिणावती म्हणायला लागते, वा बाई कृष्णा, नवऱ्याची लगेच चांगली मदत केलीस हो. तुमच्याकडं असं बघून वाटतंय कमीत कमी ह्या जन्मात तरी तू काय आमच्या दुष्यंतचा हात सोडायची नाहीस काय, बरोबर आहे ना व? त्याबरोबर हे ऐकून बाळजाबाईंना मात्र खूपच जास्त राग आलेला असतो. तर आता भक्ती ही लगेचच म्हणायला लागते, दुष्यंत सरकार बघा, आमच्या कृष्णीनं तुमची मदत केली आहे, आता तुम्ही बी दाखवा तुमच्या नात्यावरची घट्ट पकड काय. त्याबरोबर आता लगेचच बहिणावती कृष्णाला म्हणते, कृष्णी आता चल तुझा डाव. त्याबरोबर आता कृष्णासुद्धा मिठी मारायला येते खरी, पण आता कृष्णालासुद्धा व्यवस्थित करता येत नसतं. मग आता दुष्यंत येतो कृष्णाच्या मागे आणि अलगद कृष्णाचे दोन्ही हात पकडतो आणि हातात हात घालून देतो. बिचारी कृष्णा खूप खुश होऊन जाते. गावकऱ्यांबरोबर तिलाही हसू येतं. त्याबरोबर ती नवरी असल्यामुळे जोरात हसत नाही, मग फक्त स्माईल करून गप्प बसते. तर लगेचच सगळी लोक टाळ्या वाजवतात. तर आता दुष्यंत आणि कृष्णा दोघांनीही सक्सेसफुली त्या खांबाला उलट्या मिठ्या मारल्या. हे बघून आता इथे बाबांना मात्र खूपच जास्त आनंद झालेला असतो. त्याबरोबर बहिणावती म्हणते, वा वा वा, तुमच्या दोघांच्या बी उलट्या मिठ्या अगदी व्यवस्थित पूर्ण झालेल्या आहेत, म्हणजे तुमचा दोघांचा संसार हा अगदी सुखाचा आणि चांगला होणार बघा काय, बरोबर नव्ह? त्याबरोबर लगेचच सगळी हसायला लागतात माणसं. तर आता इकडे आता जयकांतच्या हातावरती त्याचा मित्र सॅनिटायझर अँटीसेप्टिक टाकून जे त्याच्या हातावर कृष्णाचे दात असतात ते सगळं साफ करत असतो आणि आता तो म्हणत असतो की काळजी करू नका तुम्ही जयकांत शेठ, मी हाय नवं, अहो तुम्हासनी अडकायला होईल असं कुठं बी काही बी ठेवणार नाही, तुम्हासनी या समजातनं सुखरूप बाहेर पाडतो का नाही ते बघाच, अहो तुमच्या अंगावर काय बी शेकू देणार नाही, समद सवतावर घ्यायला लागलं नवं तरी बी घेईन बघा. त्याबरोबर आता जयकांत म्हणत असतो, हां अंगाशी ह्याला म्हणतात की नाही खरा याराना, कर मग कर, ते साफ कर पहिलं, अरे दुखायलंय जरा हळू कर की. त्यावर तो म्हणत असतो, जयकांत शेठ अहो थोडी कळ तर तुम्हासनी सोसावीच लागणार. त्याबरोबर जयकांत म्हणत असतो, आता त्या दुष्यंतनं पोलिसांनी बी कामाला लावलं आहे. त्याबरोबर लगेचच त्याचा मित्र म्हणतो, अहो म्या म्हणलं ना मग तुम्हासनी
त्या दुष्यंतनं पोलिसांनी कामाला लागू द्या, नाही तर कुणासनी बी लावू द्या. म्या हाय म्हणून तुमच्या संगट, आणि म्या असताना कशा पाय काळजी करायची आहे तुम्हासनी. तुम्हाला कशात बी अडकून नाही द्यायचो म्या हाय. त्याबरोबर आता जयकांत म्हणतो, तू हायस म्हणूनच तर मला कशाचं बी टेन्शन नाही नवं. त्याबरोबर आता दुसरीकडे आता दुष्यंत हा घरातल्या सिक्युरिटी गार्ड्सना विचारत असतो, मी सांगितलेलं काम पूर्ण झालं का. त्याबरोबर गार्ड्स विचारतात, साहेब कसलं. त्यावर दुष्यंत म्हणतो, शाबास, मलाच विचारा अजून कसलं. मी काय सांगितलं होतं, कृष्णावरती हल्ला कोणी केला हे शोधून काढायचं आपल्याला. मिळाला का तो. त्याबरोबर आता ती माणसं सांगतात, नाही साहेब, अहो त्या दिवशी तुम्ही ज्या माणसाला पकडाय सांगितलं होतं नवं, आम्ही त्याला पकडला, धुतला आणि नंतर बघितलं तर त्याच्या हातावर दाताचं निशाणच नव्हतं. मग आम्हासनी वाटलं तो येडा असेल, त्यामुळं मग आम्ही त्याला सोडून दिला. त्याबरोबर दुष्यंत म्हणत असतो की हे बघा, सगळ्या माणसांची व्यवस्थित तपासणी करून बघा. कोणीही संशयास्पद आढळलं तर ताबडतोब तिथल्या तिथं येऊन मला सांगायचं. काय करायचं ते मी बघेन. कितीही जिगरी असला, कितीही याराना असला तुमचा, तरीही मला येऊन त्या माणसाबद्दल सांगायचं, समजलं. त्याबरोबर आता लगेचच तिन्ही माणसं म्हणतात की होय साहेब, ताबडतोब येऊन सांगतो बघा. त्यावर दुष्यंत म्हणत असतो, बरोबर. आणखीन एक, मी पोलिसांना सुद्धा कामाला लावलं आहे. पोलीससुद्धा त्यांच्या परीने तपास करतायत, पण तुम्हीसुद्धा तुमच्या परीने काळजी घ्या. पुन्हा असं काही होता कामा नये. लग्न व्यवस्थित पार पडलं पाहिजे. कृष्णाची सेफ्टी सगळ्यात महत्त्वाची आहे, समजलं. त्याबरोबर आता ते तिघंही म्हणतात, होय जी साहेब, तुम्ही काही काळजीच करू नका, आम्ही बघतो की काय करायचं, कसं करायचं ते समज. त्यावर दुष्यंत म्हणतो, आणि लक्ष ठेवा, तो माणूस सापडायलाच हवा ज्याने कृष्णाला त्रास दिलाय. त्याबरोबर लगेचच तिघंही म्हणतात हो. त्यानंतर आता आपण पाहतो की आता संध्याकाळी छान पार्टी ठेवलेली असते. सगळेजण नाचत असतात, मजा करत असतात, आनंद वातावरण असतं. हे सगळं बघून भक्तिताईला सुद्धा खूप छान वाटत असतं. कृष्णा आणि दुष्यंत दोघंजणं छान तयार होऊन येऊन बसलेले असतात आणि सगळं बघत असतात फक्त. तर आता इथे नेहमीप्रमाणे जयकांत दारू पिऊन राडा घालायच्या मूडमध्ये असतो. जयकांतचे मित्र तर इतके फुल प्यायलेले असतात की त्यांना झोपा आलेले असतात आणि त्यांना बसायचे सुद्धा शुद्ध नसते. तर आता लगेचच तो त्यांना म्हणतो, अरे ए भावानो, उठा, इथं कुठं झोपताय, उठा. अरे कुणी बघितलं ना आपल्यासनी तर लई मोठी गडबड होईल, पंचायत होईल, उठा. आणि तो त्यासनी जबरदस्ती बळदाटी उठवतो आणि नाचायला घेऊन येतो. आता ते चौघं दारुंडे असे बेवड्याच्या पेक्षा बेवड्यासारखे नाचायला लागतात की त्यामुळं दुसऱ्या कोणाला नाचताच येत नसतं. मग काय, लगेचच आता बंट्या हा कृष्णाकडे येतो आणि कृष्णाला म्हणत असतो, अगं बघ की कृष्णे, तो जयकांत आणि त्याची ती बेवडी मित्र कुणाला नाचूनच देत नाहीत. त्याबरोबर कृष्णा म्हणत असते, बेवडी. त्यावर तो म्हणतो, अगं भय, मूत प्यायलेत नव्हती. त्यावर कृष्णा म्हणते, अरे पण मूत प्यायचंच कशाला येऊ. त्यावर लगेचच आता कृष्णाला भक्ती म्हणायला लागते, अगं कृष्णा, ह्या अशा मोठ्या मोठ्या लग्नांमध्ये ह्या अशा समध्या गोष्टी होतच असतात. आता एवढं मोठं घराणं आहे म्हणल्यावर खाण्यापिण्याची सोय केलेलीच असणार ना हो माणसांची. मग ए बंट्या, जाऊ दे, तू नगं लक्ष देऊ, तू जा तिकडे जाऊन तुझी मजा कर जा. त्याबरोबर लगेचच आता कृष्णा म्हणायला लागते, अगं पर कशा पायी प्यायचा हो मूत, ज्यानं सौताची बी जिंदगी बरबाद होईल. सौता बी वरती जाऊ, बायकोच्या कपाळावरचं कुकू ते बी पुसलं जाईल, लेकरं बाळ समजा उघड्यावर, आणि संसाराची राख रांगोळी ती तर झालीच पाहिजे. हां, काय गरज आहे हो मूत प्यायची हो. मी म्हणते, आता बघ की, बुंगाट पाहुणं बी माणूसच आहेत ना, तरी बी ते गप बसलेत ना इथं माझ्या बाजूला, का ते बी गेलेत तसे करायला. काय गरज काय हे समज करायची. एक गडी हाय, तो जर बसलाय तर आपण नाही बसू शकत. उगाचच्या उगाच ह्या असं काहीतरी करून सौताच्या बी जीवाला मुखायचं आणि दुसऱ्याला बी वनवस आणायचा. त्याबरोबर दुष्यंत म्हणत असतो, ए गप्प बस, काही पण उगाच बोलू नको. तू मला कुठं एवढं ओळखतेस. आणि तसंही माणूस जसा दिसतो तसा कधीच नसतो. माणूस खूप मुखवटे लावून वावरतो, खूप मुखवटे, आणि त्यामुळे आपल्याला माणूस खरा कसा आहे हे कधीच ओळखता येत नाही. आता हे सगळं दुष्यंत कोणाला उद्देशून बोलत असतो, गौतमीला उद्देशून बोलत असतो. पण आता गौतमीबद्दल कृष्णाला काही माहीतच नाही आहे. त्यामुळे दुष्यंत आता तिला जे काही सांगतो त्यावर कृष्णा म्हणत असते, अहो दुष्यंत सरकार, तुम्ही माझ्यासारख्या सरळ साध्या मुलीबरोबर लगीन करायला तयार झाला, ते बी तुमच्या आईशीची शब्दाखातर. मग माझं आयुष्य सावरत आहे, ह्यापेक्षा मोठी गोष्ट काय असणार आहे. आणि ह्याच्यावरून तुम्ही 2-3 मुखवटे लावत असाल असं नाही वाटत. तुम्ही जे काय आहे ना ते खरं आहे हे मला एवढ्या दिवसात तरी नक्की कळालं आहे की, एवढं तर ओळखलं मी तुम्हाला. त्यावर दुष्यंत कृष्णाकडे बघायला लागतो. मग कृष्णा खाली बघते तर भक्तिताई आता बंट्याला सांगते, बंट्या
अरे तू जा तिकडं, तुझं खेळ मजा कर बरं. त्याबरोबर आता लगेचच बंट्या म्हणतो होय मी जातो आणि मग आता तो लगेच तिकडे जातो आणि त्याची मजा करायला लागतो. इथे कृष्णा आणि दुष्यंत हे दोघं जण बसलेले असतात. कृष्णा दुष्यंतकडे बघत असते, दुष्यंत कृष्णाकडे बघत असतो. एकामेकाकडे बघत चालत त्यांचं आपलं सुरू असतं. तर बाकीचे लोक मात्र छान नाचून गाऊन एन्जॉय करत असतात. कृष्णा ही खूपच सुंदर दिसत असते आणि भक्तीसुद्धा छान दिसत असते. कृष्णाने एवढं मोठं छान नेकलेस घातलेलं असतं, त्याच नेकलेसचे मॅचिंग इयररिंग्स घातलेले असतात, सुंदर हेअरस्टाईल केलेली असते. दुष्यंतला अगदी शोभेची आणि साजेशी कृष्णा इथे दिसत असते. उलट कृष्णा सुंदर दिसत असते गौतमीपेक्षा. तर आता कृष्णा लगेचच जयकांतच्या हाताकडे बघते, तिचं लक्ष चुकून तिकडे जातं आणि कृष्णा म्हणते दुष्यंत सरकार, आहो त्यो बघा की जयकांतचा हात, त्याच्यावरती दातांची जखम हाय. त्याबरोबर आता दुष्यंतने ते बघितलेलं असतं आणि आता दुष्यंत हा चिडलेला असतो. त्यानंतर कृष्णा हिने दारू प्यायलेली असते ज्यूसमधून आणि मग आता कृष्णा ही येड्यासारखं करायला सुरुवात करते. डीजे लाव, मला नाचायचं आहे. अहो बुंगाट पाहुणं, तुम्हासनी माहिती आहे काय, तुम्हाला ना माझ्यासाठीच देवानं पाठवलंय, तुम्ही लय भारी ऐसा असं म्हणत ती त्याचे गाल ओढत असते. त्याबरोबर तिथे बाळजाबाई येतात आणि बाळजाबाई म्हणतात बाद झालं, काय थिल्लरपणा यो समजा. त्याबरोबर दुष्यंत कृष्णाला एका बाजूला जवळ घेतो आणि मग बाळजाबाईंना म्हणत असतो आई असू दे, तिला बोलू नको, कोणीतरी मुद्दामून तिच्या ज्यूसमध्ये ड्रिंक मिक्स केलं होतं, या सगळ्यात तिची काही चूक नाही आहे, तू तिला नको बोलूस. त्याबरोबर बाळजाबाई म्हणतात अरे अजून लगीन झालं बी नाही तुझं, तर आत्तापासून या पोरीचा कण घ्यायला लागलास वरे तू. त्याबरोबर दुष्यंत म्हणत असतो आई मी तिची बाजू घेतोय, कारण खरोखर कृष्णा इनोसेंट आहे, तिची या सगळ्यात काहीच चूक नाही आहे. बाळजाबाई रागवतात आणि तिकडनं निघून जातात. दुष्यंत त्यांच्या मागे जाणार असतो, पण कृष्णा एवढी फुल प्यायलेली असते की दुष्यंतला तिथून जाता येत नसतं. दुष्यंत कृष्णाला आतमध्ये घेऊन जाणार असतो, पण आता कृष्णा डीजेवाल्याला सांगते ए डीजेवाल्या गाणी वाजव. आता कृष्णानेच सांगितल्यामुळे डीजेवाला सुद्धा लगेच गाणी वाजवतो. मग काय, कृष्णा आता दुष्यंत बरोबर डान्स करायला लागते. तर हे सगळं बघून दुष्यंतच्या वडिलांना मात्र खूपच भारी वाटत असतं. तर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा बाय बाय, धन्यवाद.